हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? तर श्री स्वामी समर्थ. तर न्यू व्हिडिओ आला आहे माझा, काल्पनिक वाढदिवसाचा स्पेशल व्हिडिओ आला आहे. नक्की बघा, व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आज म्हटलं मिस्टरांचा बड्डे पण होता आणि म्हटलं पोळ्या काढूया. त्यानिमित्ताने पोळ्यांचं जे भिडं असतं ते चांगलंही राहतं. सो म्हटलं पोळ्या काढायला घेतल्या. काल दुपारी मी चणा डाळ, उडीद डाळ, तांदूळ आणि जराशी मेथी भिजत टाकलेलं. मेथीमुळे पीठ थंडीत पण लगेच येतं. त्याचं जे काही ते बॅटर असतं ते चांगलं फुगून येतं. त्यानंतर म्हटलं केळीचा दांडा काढायला कुठे जाऊ, पाऊस पडत होता आणि नारळाची किशी वापरली तेल लावायला, तर त्याचा कचरा होतो. सो कांदा सुरीमध्ये कापून लावला आहे आणि जे बॅटर होतं ते मी पोळीसाठी वापरले. त्यानंतर दुपारच्या जेवणाची तयारी केली. चणा डाळ भिजत घातली, कोबीची भाजी होती. सो डाळ एकदाच उकडून घेतली 2 शिट्ट्यावर आणि कोबीच्या भाजीला पण डाळ वापरली. त्यानंतर सगळं जेवण रेडी झालेलं आहे माझं. तर बघा, कुकरला लावली डाळ आणि 2 शिट्ट्यावर डाळ व्यवस्थित शिजून आलेली आहे. त्यामुळे जास्त म्हणजे टोपा शिजवायची गरज नाही. कोबी चिरून घेतला, टोमॅटो वापरले, हिरव्या मिरचीची भाजी केली. त्या भाजीला तेल, मोहरी, जिरं, कढीपत्ता, मिरची, टोमॅटो, हळद, मीठ एवढं जे काय ते परतून घेतलं. त्यानंतर चणा डाळ टाकली, जी मी शिजवून घेतली होती आमटीसाठी, त्यातली थोडी वापरली आणि त्यानंतर 1 मिनटं शिजायला ठेवलं आणि त्यानंतर लगेच मी कोबी त्यामध्ये टाकला. तर हे सगळं मी डाळ आणि कोबी, खूप दिवसांनी डाळ घालून कोबीची भाजी केली, म्हणजे जरा टेस्ट येईल. तर तुम्ही बघू शकता सगळं मी असं ढवळून घेतलं. एक जीव झालं आहे ते 1 मिनटं. त्याच्यानंतरच मी कोबी टाकला. चिरलेला 1 कोबी होता, पाव किलोचा, तो कोबी घेतला. एक टायमच आम्हाला भाजी होती पाव किलो कोबीची, कारण चांगली भाजी आली की ती परत परत खावीशी वाटते. सो झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेतली. जरासं पाणी टाकलं आहे खाली. तर तुम्ही बघू शकता की आमटी पण इथे मी रेडी केली. आमटीला मी फक्त कढीपत्ता मसाला, तेल, कढीपत्ता मसाला आणि चणा डाळ टाकून घेतलेली आहे. जी मी शिजवून घेतली डाळ, त्यात टोमॅटो टाकला नव्हता, त्यामुळे टोमॅटो आता मी भाजणं टाकला आहे. जो उकळताना आमटी जेव्हा 1 उकळी येते तेव्हा तो शिजून येतो. त्यानंतर आमटीसाठी मी सगळं घेतलं आहे आणि जे वाटण काढलं होतं आमटीसाठी ते टाकलं आहे. तुम्ही बघू शकता की आमटी व्यवस्थित उकळी आलेली आहे. त्यानंतर भाजी पण इकडे शिजलेली आहे आणि त्यावर खोबरं शिवरलं आहे. अशा प्रकारे माझं जेवण आजचं रेडी झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर माझा रात्री बड्डे होता, सो मिस्टरने मला केक आणला होता. सो मी तोच केक ठेवला आणि मिस्टरांच्या बड्डेला, मिस्टर का आपल्या बड्डेला केक आणणार नाही मला माहिती आहे, सो मी अर्धा केक ठेवला आहे आणि त्यांच्या बड्डेला पण ठेवलं आहे कापायला. सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच. नवीन व्हिडिओ येण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असेच भेट द्या माझ्या चॅनलला आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करून व्हिडिओला नक्की सपोर्ट करा. चला बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.